नाही, भाच्यानं मामाच्या पायावर डोकं ठेवायचं नाही आणि जावयानं सासऱ्याच्या पायावर डोकं ठेवायचं नाही. शास्त्र सांगतं पाया पडलेल्यानं काय होतं, पुण्य वाया जाते. का? कारण हे अनादी काळापासून चालत आलेली परंपरा. जावयाची परंपरा कोणापासून आहे? प्रजापती दक्षापासून आहे ना. माणूस गेल्यानंतर अंत्ययात्रेची भाचा आणि जावई स्वतः करायला भाचानं जावई का शोधतात? तर त्या भाच्यामध्ये मामाला मोक्षाला नेण्याचं सामर्थ्य भाच्यामध्ये आहे आणि मामाला सद्गतीला पाठवणं जावयाचं सामर्थ्य आहे. प्रजापती दक्षापासून चालत आलेली आणि हे कंसापासून, कंसाला सद्गतीला लावलं कोणी? भगवान श्रीकृष्णानं. ही पद्धत आहे. म्हणून मामाच्या भाच्याला पाय पडायचं नाही, सासऱ्याच्या जावयाला पाय पडायचं नाही आणि मुलीला बापाच्या पायावर डोकं ठेवायचं नाही. कारण का? ज्यावेळेस ते आपल्या पोटी जन्माला येते ना, ते लक्ष्मीच्या रूपानं आपल्या ठिकाणी आली. मग त्या लक्ष्मीला आपल्या पायावर जर झुकवलं ना, तर आपल्याला दारिद्र्याशिवाय राहणार नाही.